मोबाईल बाहेर ठेवावं लागते तिथं गोळा करा. झालं तर अदृश्य तुमच्या बरोबर. सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपचे जे नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचे होते ते सुट्टीवरती गेले होते आणि ते सुट्टीवरती जाऊन आल्यानंतर सध्या आता आपण पाहतोय की या ठिकाणी ते मतदानाचा हक्क बजावण्यासाठी साताऱ्यातील तहसीलदार कार्यालयामध्ये आलेले पाहायला मिळतं. या ठिकाणी 2 दिवसाला सहल जे आहे ती या ठिकाणी गेलेली पाहायला मिळाली होती आणि मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी एकजुटीनं भाजपचे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सभापती तसेच नगरसेवक या ठिकाणी एकत्रितपणे या ठिकाणी खासदार उदयनराजे भोसले, मंत्री शिवराजे भोसले आणि उमेदवार धैर्यशील कदम यांच्या सोबत एकत्रित या ठिकाणी संपूर्ण जे आहे ते या ठिकाणी आलेलं पाहायला मिळालं. जोरदार शक्ती प्रदर्शन करत या ठिकाणी मतदानाचा हक्क त्या ठिकाणी बोलताना लोक आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान आपल्यासोबत काही नगरसेवक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करतोय. आज मतदानाचा हक्क बजावताय, तुम्ही काय सांगाल? आज स्थानिक स्वराज्य संस्थेमधून आमदारकीची निवड असते, त्यासाठी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती असे मिळून मतदान करत असतात. आज महायुतीचे उमेदवार श्री धैर्यशील कदम यांना मतदान करण्यासाठी इथे सर्व नगरसेवक वगैरे आलेले आहेत आणि आम्हाला खात्री आहे हे पसंतीनुसार मतदान असतं हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे सर्वच मतदार व्यवस्थित मतदान करतील पसंतीनुसार आणि खात्री आहे की धैर्यशील दादा कदम हे प्रचंड मतानं निवडून येतील. आणि त्याचप्रमाणे त्यांनी इतर पहिले आमदार जसे निवडून गेले होते आणि परत तोंडच दाखवलं नाही, तर त्यांनी धैर्यशील दादा कदमांनी असं करू नये, कारण पुढचंही भविष्य त्यांना आहे. जर त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेची नगरसेवक म्हणतात त्याप्रमाणे कामं नाही केली तर तो विश्वासघात होईल. पण आम्हाला पूर्ण विश्वास आहे की धैर्यशील दादा कदम तसं करणार नाही. त्यांनी पूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थेचा ज्या ज्या काही समस्या आहेत ते सोडवायचा प्रयत्न करतील. धन्यवाद. काय सांगाल तुम्ही? आज मतदानाचा हक्क बजावताय. उमेदवार 2 आहेत, 3 उमेदवार आहेत. महाविकास आघाडी आहे, तसेच भाजपच्या वतीनं भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम या ठिकाणी उभे आहेत. काय नक्की तुम्हाला वाटतंय, कशा पद्धतीने निवडणूक झाली? सहलीला देखील तुम्ही गेला होता, काय नेमकं काय सांगाल? सर्वप्रथम तर दोन्ही राजांचं आभार मानतो की त्यांनी स्वीकृत नगरसेवकांना जो हा मतदानाचा हक्क मिळवून दिलाय. आणि महाराष्ट्र शासनाचे आपले सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सुनेताताई यांचे देखील आभार मानतो. या सर्वांच्यामुळे आम्हाला हा स्वीकृत नगरसेवकांना जो मतदानाचा हक्क मिळालाय त्यासाठी त्यांचं पहिले आभार. आणि शेवटी पक्ष ध्येय जे आहे हे दोन्ही आम्हाला राज्यांनी सांगितलं की पक्षासोबत प्रत्येकाने राहायचं. आणि जो उमेदवार आहे धैर्यशील कदम हे देखील अनेक वर्ष पक्षासोबत काम करत आहेत. त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने माझं जिल्हाध्यक्षपद भूषवलं होतं आणि त्यांच्या याच्यामुळे पक्षामध्ये त्यांनी वाढ केली होती ज्यावेळेस पक्ष रचनेमध्ये वगैरे. त्यामुळे दोन्ही राज्यांनीही त्यांच्या बाजूने सर्व नगरसेवकांना देखील सगळ्यांना सांगितलेले की त्यांना मतदान करायचं. तर त्यामध्ये काही शंका नाही. सगळे भाजपसोबत आपण जर पाहिलं या ठिकाणी भाजपच्या वतीने या ठिकाणी निकाल लागला. एकूणच दरम्यान 22 तारखेला निकाल हा योग्य पद्धतीने भाजपच्या वतीने लागेल अशी प्रतिक्रिया या ठिकाणी मतदार देताना आपल्याला पाहायला मिळेल. ओमकार सोनाले, नवराष्ट्र, सातारा.